अयोध्येला 22 जानेवारीला श्री प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आणि हा सोहळा तिकडे सुरू असताना, अयोध्येला सुरू असताना श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान ट्रस्टच्या मार्फत श्री विष्णू मनोहरजी जे सुप्रसिद्ध विश्वविख्यात सेफ आहेत, त्यांनी योजना तयार केली। महालक्ष्मी जगदंबा संस्थानामार्फत योजना तयार केली आणि 22 जानेवारीला महालक्ष्मी मंदिरामध्ये श्री प्रभू रामचंद्राचं या ठिकाणी एक संस्थान आहे, सोबतच नॅशनल रामायणा कल्चरल सेंटर, रामायणा कल्चरल सांस्कृतिक सेंटर भारतीय विद्याभवननी या ठिकाणी बांधकाम केलं आणि हे बांधकाम पूर्ण झाल्यावर महामहिम राष्ट्रपतीजींनी रामायणा कल्चरल सेंटरचं भारत माता भवनाचं उद्घाटन केलं। 22 जानेवारीला श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान 6000 किलो राम हलवा एका कढईमध्ये, एक सिंगल कढईमध्ये सकाळी 6 ते दुपारी 11:30 पर्यंत पूर्ण करेल। सकाळी 6ला सुरू होईल राम हलवा शिजवणे आणि 11:30 पर्यंत 6000 किलोचा राम हलवा एकाच कढईमध्ये हा भक्तांकरता उपलब्ध राहील आणि 11:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत 6000 किलो हलव्याचे या ठिकाणी वाटप होणार आहे। मोठ्या प्रमाणावर भक्त या ठिकाणी येणार आहेत आणि श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाने ही मोठी योजना तयार केली आहे। अयोध्येच्या 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठेच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या माध्यमातून सर्व भाविकांनी आतापर्यंत महाराष्ट्रात 6000 किलोचा राम हलवा असा उपक्रम पहिल्यांदा होतो आहे। त्यामुळे सर्व भाविकांना विनंती आहे की 22 जानेवारीला आपण श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथे येऊन राम हलव्याचा प्रसाद घ्यावा अशी विनंती आहे। विष्णू मनोहरजी आपल्याला पूर्ण माहिती देतील। हा जो हलवा आहे ज्याप्रमाणे आता भाऊंनी तुम्हाला सगळं सांगितलं की हा खरंच एक महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतात नाही तर सर भाऊ जगामध्ये आपण हा उपक्रम करतोय आणि त्याचं श्रेय जे आहे ते महालक्ष्मी संस्थान जगदंबा संस्थान कोराडीला जातं। कारण त्यांनी जर हो म्हटलं नसतं तर हा हलवा इथे बनू शकला नसता आणि खूप मोठी जबाबदारी आहे। कारण याच्या आधी आपण भाज्या खिचडी असे प्रकार केले, पण हलवा ही एक डेलिकसी आहे आणि तो प्रभुराम चंद्राच्या चरणी अर्पण करणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही। आणि यासाठी जवळपास 6000 किलो हलव्यासाठी 600 किलो रवा, 600 किलो तूप आणि जवळपास 800 किलो साखर, त्याच्यानंतर बदाम काजू किसमिस 150 ते 200 किलो, विलायची पावडर आणि मसाला जो असतो तो 40 ते 50 किलो आणि बाकी इतर साहित्याचा वापर करण्यात येणार आहे। साधारण 4 ते 5 तास हे सगळं तयार करायला लागेल आणि सगळे भक्त याचा आस्वाद घेतील याची मला खात्री आहे। कारसेवेच्या वेळेस काय होईल? त्यांना फडणवीस समजत नाहीये। इतका मोठा संपूर्ण फडणवीसांना सोडल्यानंतर फडणवीसांना आणि मोदीजींना सोडल्यावर काय हालत झाली उद्धव ठाकरेची अजूनही फडणवीस त्यांना समजले नाही। फडणवीस हे देवेंद्रजींना मी लहानपणापासून बघतोय, 32 वर्षापासून त्यांची माझी सोबत आहे। देवेंद्र फडणवीस अष्टपैलू आपल्या जीवाचं रान केलं आहे। राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये कारसेवक म्हणून त्यांचा प्रवास हा उद्धवजीला माहिती नाही आहे। तेव्हा उद्धवजी फोटोग्राफी करायचे, उद्धवजी फोटोग्राफीमध्ये व्यस्त होते आणि देवेंद्रजी कारसेवक होते। हा फरक आहे आणि तो फरक आता जनतेसमोर माहीत झाला आहे। उद्धव ठाकरेंची कधीही देवेंद्र फडणवीसांची बरोबरी करू शकत नाही।
पुढचे 7 जन्म करू शकत नाही असं मला वाटतं. मुंबई महानगर आपल्या जीवाचं रान केलं आहे. राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये कारसेवक म्हणून त्यांचा प्रवास हा उद्धवजीला माहिती नाही आहे. तेव्हा उद्धवजी फोटोग्राफी करायचे, उद्धवजी फोटोग्राफीमध्ये व्यस्त होते आणि देवेंद्रजी कारसेवक होते. हा फरक आहे आणि तो फरक आता जनतेसमोर माहीत झाला आहे. उद्धव ठाकरेंची कधीही देवेंद्र फडणवीसांची बरोबरी करू शकत नाही, पुढचे 7 जन्म करू शकत नाही असं मला वाटतं. मुंबई महानगरपालिकेच्या विविध बँकेतील 5,000च्या ठेवी सरकारने खर्च केल्याचा आरोप. खर्च करा ना, डेव्हलपमेंट केलं पाहिजे ना. पैसे बँकेतून काय करता? मला वाटतं सरकारने ठेवी कशाला ठेवायच्या? या राज्याच्या 13 कोटी जनतेकरता, शेतकरी शेतमजुराकरता, या राज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्राचा विकास करण्याकरता जेवढा काही पैसा बँकेत जमा असेल तेवढा खर्च करून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांचं आयुष्य चांगलं केलं पाहिजे. शेवटी सरकार हे डिपॉझिट करण्याकरता नाही आहे, जनतेला डिपॉझिट करावं लागतं. सरकार हे समाजावर, जनतेवर खर्च करणारी ही अत्यंत महत्वाची संविधानिक त्या ठिकाणी शासनात्मक ही रचना आहे. जेव्हा संविधानाने 2 सरकार तयार झाले, एक केंद्रातलं आणि राज्यातलं, या दोन्ही सरकारची जबाबदारी आहे आपल्या आपल्या राज्यातल्या जनतेचं रक्षण करणे, त्यांच्या जीवाचं रक्षण करणे, त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करणे सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. आणि या जबाबदारीचं सरकारनं काम करावं लागतं. त्यामुळे ठेवी ठेवून फायदा नाही आहे, प्रकल्प झाले पाहिजे. आज बघा, कालचा जो अटल सेतू आहे, किती डिझेल, किती पेट्रोल, किती पर्यावरण, समृद्धी महामार्ग, काही टीका करतात. काय फरक पडलाय पोल्युशन त्याच्यामध्ये? किती डिझेल पेट्रोल वाचत आहे? आणि त्यामुळं जनतेच्या खिशातली बचत होतं. प्रकल्प केल्यानंतर एखादा प्रकल्प जेव्हा होतो तेव्हा जनतेला थेट फायदा होतो. डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे हे त्या ठिकाणी वाचतात. तुम्ही नागपूरला कोराडी असताना 1.5 तास लागायचा, आज 10 मिनिटात पोहोचतो. 10 मिनिटाचं पेट्रोल आणि 1.5 तासाचं पेट्रोल, याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा डेव्हलपमेंट करतो आपण, तेव्हा समाजाला, जनतेला, शेवटच्या माणसाला फायदा होतो. आणि त्यामुळं कुठल्याही ठेवी ठेवू नये. सर्व ठेवी समाजाकरता, शेतकऱ्याकरता, शेतमजुराकरता, बेरोजगाराकरता खर्च केला पाहिजे. मिलिंद देवरा शिंदे गटात येण्याची चर्चा आहे, अशी काय सांगाल तुम्ही? पुढच्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रात पक्षप्रवेशाचे अनेक बॉम्बलास्ट झालेले दिसतील. भाजपमध्ये खूप लोक येणार आहेत, शिंदेजीकडे खूप लोक जाणार आहेत आणि सोबतच अजितदादाकडे मोठी रांग आहे. लोकसभेनंतर भूकंप होईल अशा पद्धतीचे वक्तव्य जे होते पंतप्रधानांसोबत एकनाथ शिंदे यांनी केलं. नाही, एकनाथ शिंदेजींनी हे स्पष्ट सांगितलं आहे की हे सरकार जे आहे, डबल इंजिन सरकार, हे शेवटी जनसामान्याच्या कल्याणाकरता आहे. आणि जनसामान्याचं कल्याण जेव्हा दिसतं सरकारच्या माध्यमातून, जेव्हा ते होतं, तेव्हा समाजमन हे वळतं. आणि समाजमन वळलं की ते मग पक्षामध्ये आणि मतामध्ये परिवर्तित होतं. भंडारा गोंदियाची जागा शरद पवार गट राष्ट्रवादीला देण्याच्या तयारीत आहे, लढण्याची स्थिती नाही त्यांची. किंवा प्रफुल्ल पटेल इच्छुक आहे भंडारा गोंदियाबद्दल, असं काल त्यांनी वक्तव्य. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचा कुठलाही निर्णय अजून झाला नाही. आमचे महायुतीचे 3 नेते आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड बसून ज्या ज्या जागा ज्यांना जातील त्यांना ती जागा मिळेल. जी जागा ज्यांना मिळेल ती 51% मतदान आम्ही निवडून आणू. शरद पवार गट ती आहे, ती जागा राष्ट्रवादी लढवायची पूर्वी, म्हणजे यावेळी शरद पवार गटची जागा काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत आहे भंडारा गोंदिया. उद्धव ठाकरेंची आणि शरद पवारजींच्या पक्षाची हालत फार वाईट आहे. त्यांना उमेदवार सुद्धा मिळणार नाही अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. एकच नाही, भंडारा, महाराष्ट्राची स्थिती अशी आहे. माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाची आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची उमेदवारच मिळणार नाहीये. त्यामुळे ते याला सरेंडर कर, त्यांना सरेंडर कर. उद्धवजींची हालत अशी होणार आहे की 2 जरी सीट जरी अलायन्समध्ये मिळाल्या तरी ते अलायन्समध्ये राहतील, महाविकास आघाडीमध्ये राहतील. त्यांना पर्याय उरला नाही. आणि हिंदुत्ववादी विचाराच्या विरुद्ध जेवढं काही करता येईल तेवढं उद्धवजी करणार आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेचं काय योगदान आहे हे विचारणारे मिस्टर फडणवीस हे स्वतः वकील आहे. त्यांनी जे आहे लखनौच्या हायकोर्टात जाऊन या सगळ्या संदर्भात तपासावं असं संजय राऊत म्हणाले. कधीही देवेंद्रजींनी याबद्दलची टिप्पणी चुकीची केली नाही. देवेंद्रजींनी उद्धव बद्दल बोलले. उद्धवजीचा काय संबंध आहे?
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची बद्दल तर वक्तव्य सर्वांनी मान्य केलं. या देशाला, राष्ट्राला माहिती आहे आज जे 22 जानेवारीचं अयोध्येला प्राणप्रतिष्ठा होते याच्याकरता खरं तर परमेश्वराने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आतापर्यंत या ठिकाणी ते पाहिजे होते. पण शेवटी काळ कोणाचा, प्रत्येकाचा काळ आहे. पण ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचे राज्य असते त्यांच्या जीवनातला सर्वात मोठा हा संकल्प पूर्ण झाला असता असं मला वाटतं. विजय वडेट्टीवारांनी सकाळी आरोप केलेला की आरोग्यमंत्र्यांनी आपल्या नातेवाईकांना फायदा पोहोचवण्यासाठी 4,000 कोटीचा 8,000 कोटीचा टेंडर 10,000 कोटींना देऊन घोटाळा केला. एका विरोधी पक्षाने त्यांनी आरोप केलाय, ज्यांच्या आरोप केला त्यांनी ते उत्तर देतील. मी काही उत्तर देणार हिंदी में जानना चाहेंगे, आज मोदी जी की तुलना पूरे देश में कौतुक हो रहा है, लेकिन सिर्फ 2 लोग नहीं कर रहे उनकी प्रशंसा. देखिए, मोदी जी विश्व गौरव युग पुरुष नरेंद्र मोदी जी ये ऐसे नेता है, 150 के ऊपर देशों ने विश्व के सर्वोत्तम प्रधानमंत्री कहा है. आपने G20 में देखा होगा सारे देश मोदी जी के साथ कर रहे थे. आपने देखा होगा जब कोरोना का महामारी थी 103 देशों को मोदी जी ने वैक्सीनेशन दिया. आपने देखा होगा 14 देशों ने मोदी जी को उन देशों का सर्वोत्तम पुरस्कार दिया. आपने देखा होगा विश्व की 78% लोग कहते हैं विश्व का सबसे अच्छा नेता मोदी जी है. चाइना जैसा देश वो ग्लोबल टाइम छापता है कि मोदी जी आत्मनिर्भर भारत बनाना चाहते हैं. उसकी तरफ उनकी दौड़ भाग है. और विश्व में 10वें नंबर का भारत 5वें नंबर पे लाने का काम मोदी जी ने किया. आत्मनिर्भर भारत का संकल्प किया. और सबसे बड़ा आपने देखा होगा 22 जनवरी को ऐसा विश्व में दिन आने वाला है कि जो 527 साल से हम देख रहे थे वो दिन नहीं आ रहा था, लेकिन मोदी जी की सरकार आई. आणि अटल त्या ठिकाणी संपूर्ण वातावरण बघितलं असतं. प्रत्येक बॅनरमध्ये, पोस्टरमध्ये, सरकारच्या प्रत्येक फ्लेक्समध्ये जी जाहिरात दिली होती त्या ठिकाणी जे उद्घाटनाचे आणि बोर्ड लावले होते सर्वमध्ये सध्या अटलजीचा उल्लेख होता, फोटोग्राफ होते. उद्धव ठाकरे हे जेव्हा टीका करतात जाणीवपूर्वक, मी वारंवार सांगतो, ते एक नरेटिव्ह सेट करतात काही ना काही पद्धतीने मीडियासमोर येण्याकरता. उद्धव ठाकरेंनी कालचा कार्यक्रम पूर्ण बघितला असता तर अशी टीका नसती केली. उद्धव ठाकरेंनी असे म्हटलेलं की मोदींनी जी घराणेशाहीवर टीका केली आहे त्याच्यावर घरांदाज लोकांनी बोललं असतं तर बरं झालं. या जगातले, विश्वातले सर्वात घरंदाज नेते नरेंद्र मोदीजी आहेत. विश्वगौरव युग पुरुष आहेत. 150च्या वर देशांनी म्हटलं आहे जगातला सर्वोत्तम प्रधानमंत्री. जगातले 78% लोक म्हणतात सर्वोत्तम नेता. चायनासारखा दुश्मन देश ग्लोबल टाइम्स मध्ये म्हणतो आहे की जगातला आत्मनिर्भर भारत आता होतो आहे. आता फक्त पाकिस्तान राहिला आहे, बाकी सर्व देश झाले आहेत. तर उद्धव ठाकरे आणि पाकिस्तान 2 लोकच राहिले आहेत मोदीजींना चांगलं म्हणण्याचे. बाकी सर्व देशांनी, सर्व जगाने मोदीजींना जगातला सर्वोत्तम नेता मान्य केला आहे. तर उद्धव ठाकरे आणि पाकिस्ताननी या 2 लोकांनी जर नाही केलं तरी काही फरक पडणार नाही. ठाकरे गटानं 22 तारखेला काळाराम मंदिरात मोठा जल्लोष करायला ठरवला. ते राष्ट्रपतींना निमंत्रण देणार होते. नाही, निमंत्रण दिलंच पाहिजे, त्यांचा तो अधिकार आहे पूजा करण्याचा. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्नपूर्तीचा दिवस आहे 22 जानेवारी. तर बाळासाहेबांना तरी तोंड दाखवायचं असेल त्यांना, बाळासाहेब वरून जेव्हा बघतील माझा उद्धव हा एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये का सामील होत नाही, कुठली एलर्जी एवढी आली आहे, अयोध्येमध्ये जाण्याची एवढी एलर्जी का आली आहे, का जात नाही निमंत्रण दिल्यावर अयोध्येमध्ये,
काळाराम मंदिरात गेलंच पाहिजे, मी गेलो होतो. एक दिवस मागं पुढं करता येईल, पण अयोध्येला जाता येईल. पण ज्यांना आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वाबद्दलचा काही घेणं देणं राहिलं नाही, सनातन हिंदू धर्माच्या विरुद्ध उदयनिधी स्टालिन बोलले, ज्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत, काँग्रेस आहे. काँग्रेसने बहिष्कार केला अयोध्येच्या प्राण प्रतिष्ठाच्या कार्यक्रमावर जाण्याकरता. त्यांना पत्रिका आली, निमंत्रण आलं. हा कार्यक्रम सार्वजनिक आहे, सर्वपक्षीय आहे. निमंत्रण आल्यावर काँग्रेस पार्टी बहिष्कार करतं, उद्धव ठाकरे जात नाही. याचा अर्थ उदयनिधी स्टालिन यांनी जे वक्तव्य केलं की आमचं सरकार आलं, म्हणजे काँग्रेसचं, उद्धव ठाकरेंचं आणि उदयनिधी स्टालिन तमिळनाडूचे मुख्यमंत्रीचा मुलगा यांचं सरकार आलं, या देशातला हिंदू सनातन धर्म आम्ही संपवून टाकू, ही भाषा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला मान्य आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे हे हिंदुत्व विरोधी जे बोलतील त्यांच्या सोबत आणि साथ देण्याकरता पूर्ण तयार आहे. मोदीजींना घरंदाज न म्हणणे किंवा त्यांच्यावर टीका करणे, आम्ही त्यांना म्हटलं नाही तुम्ही असं बोलू की नाही बोलू, पण मोदीजी किती घरंदाज आहे हे देशाला, विश्वाला, जगाला, 140 कोटी भारतीयाला माहिती आहे. निवडणुकीच्या निकालात दिसल 2024 मध्ये की मोदीजी किती घरंदाज आहे. असेच लोक 2-2 लक्ष लोक नाशिकमध्ये जल्लोष करत नाही. मोदीजी घरंदाज होते म्हणूनच जल्लोष झाला, रोड शो झाला. काल उरणमध्ये 90,000 महिला मोदीजींना नमस्कार करायला आल्या होत्या. अशाच आल्या नाही. संपूर्ण देशामध्ये मोदीजी जेव्हा फिरतात, लाखो लोक, करोडो लोक मोदीजींच्या सोबत त्या ठिकाणी येण्यासाठी तयार झाले आहेत. आणि महाराष्ट्रात सुद्धा मोदीजींचं वादळ आल्यावर उद्धव ठाकरे आणि संपूर्ण काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी ही झाड पत्त्यासारखी उडून गेल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. फडणवीसांचा